ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते प्रियापासून. तर आता इथे प्रियाचा ड्रामा चालूच असतो. आई आई असं करून ड्रामा करत बाहेर थांबलेली असते ती. प्लीज दार उघड आई असं म्हणत असते आता इथे प्रिया आणि दरवाजा आपटत असते ती. तर आता बाकी सगळे डिनर करत असतात. तर आता प्रिया म्हणते कुणाला नाही ना तरी अश्विनला नक्कीच माझी दया येणार असं म्हणते प्रिया. हे बघ येऊन बघ तू माझ्या अंगावर रॅश पडायला लागले तसं म्हणते प्रिया. तर आता सगळ्यांनी ऐकून वैताग आलेला असतो बघा प्रेक्षक. म्हणजे काय बोलतीये प्रिया, रॅश वगैरे ऐकूनच सगळ्यांना मळमळायला लागलंय आतमध्ये बघा प्रेक्षक. तर आता इथे ती म्हणते दार उघड अश्विन असं म्हणायला लागते प्रिया. अरे निदान एक घोट पाणी तरी द्या यार असं म्हणते आता प्रिया. कल्पना तन्वी जे काय वागली आहे त्यात तिचाच दोष आहे असं म्हणतो आता प्रताप. आपण तिच्यावर प्रेम केलं ही आपली चूक होती असं म्हणू आणि विसरून जाऊ असं म्हणतो आता इथे प्रताप. आई बाबा असं म्हणते प्रिया. अश्विन प्लीज दार उघडा. अस्मिता दार उघड प्लीज असं म्हणते प्रिया. माझ्यावर इतके कठोर होऊ नका प्लीज. दार उघडा असं म्हणते आता इथे प्रिया. रात्रभर अशीच दार वाजवत बसणार आहे काही असं म्हणतो आता इथे अर्जुन. निदान पाणी तरी द्या मला प्यायला असं म्हणते ती. या आवाजाने ना डोकं दुखायला लागलं माझं असं म्हणते आता अस्मिता. तिच्यामुळे भाव उठायला नको असं म्हणते आता इथे अस्मिता. दार उघडा असं म्हणून आता ती बसते दरवाजा बाहेर. तर आता इथे सायली जाते बघा प्रेक्षक हो आणि आता ती दरवाजा उघडते. नशीब असं म्हणते प्रिया. थँक्यू सायली असं म्हणते प्रिया. तर ती आत येणारच असते. तर आता इथे सायली म्हणते तू आत यावं म्हणून दरवाजा उघडलेला नाहीये मी. तू बाहेर गेल्यावर आम्ही किती सुखात आहोत हे बघावं म्हणून दार उघडले असं म्हणते आता सायली. जर पाऊल टाकलंस ना तर तुझी अवस्था आतल्यापेक्षाही वाईट होईल असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सगळ्यांना खूप जास्त राग आलेला असतो प्रियाचा. तर आता इथे सायली आज जाते बघा प्रेक्षक आणि आता इथे प्रिया तिथे थांबलेली असते. तर आता इथे जेवण वाढत असते ती सगळ्यांना बघा प्रेक्षक हो सायली आणि प्रिया बाहेर थांबून सगळं बघत असते. तर आता इथे अर्जुन म्हणतो वा बायको आजची भाजी तर रोजच्यापेक्षा खूपच टेस्टी झाली. तू पण बस ना जेवायला असं म्हणतो अर्जुन. तुमचा उद्देश आकाश मग मी जेवते असं म्हणते ती. तर आता इथे सायली म्हणते तुम्ही जेवा मी नंतर जेवते. तर आता इथे अर्जुन म्हणतो फ्रीजमध्ये आईस्क्रीम आहे ना असं म्हणते सायली. कसं आहे ना एवढे टेस्टी जेवल्यानंतर आईस्क्रीम तर मिळालंच हवं असं म्हणतो आता इथे अर्जुन. राईट डॅड. त्यांना जेवताना बघून माझी भूक आणखीन चाळवली आहे. किती निर्दय माणसं आहे असं म्हणते आता इथे प्रिया. मला असं उपाशी ठेवून जेवणावर ताव मारत आहेत. उठसूट जेवणासाठी ही लोक गरिबांना वगैरे वाढत बसतात आणि स्वतःच्या सोनेला 2 घास सुद्धा देत आहेत नाही असं म्हणते प्रिया. तर आता इथे अर्जुन बघतो कल्पनाकडे आणि आता प्रतापकडे. दोघंही खूप टेन्शन मध्ये असतात बघा प्रेक्षक कोणी अस्मिता सुद्धा. तर आता इथे अर्जुन सायलीकडे बघतो आणि म्हणतो तू शांत हो. मम्मा जेवत का नाहीस तू जेवण असं म्हणतो आता इथे अर्जुन. नाही नको असं म्हणते कल्पना. भूक नाहीये मला. आई बाबा ना जेवण जाणार तरी कसं. अश्विन भाऊजी अजून जेवले नाही तसं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे कल्पना म्हणते अश्विन खूप हळवा मुलगा आहे ग. छोट्या गोष्टी सुद्धा मनाला लावून घेतो आणि आता तर त्याच्यावरती दुःखाचा डोंगर उपसलाय असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे बघा प्रेक्षक खूप छान वाटतंय खरंच. हा बावळट अश्विन खूप रडवलाय त्याने अर्जुन सायलीला. त्याची तर ही अवस्था व्हायलाच हवी होती बघा प्रेक्षक हो. कल्पना असं म्हणतो प्रताप. तू तरी जाऊन बघ तो देवाला येतो का म्हणून. तुम्हाला असं वाटतं का मी जेवायला बोलवलं नाही त्याला म्हणून असं म्हणते आता इथे कल्पना. मी त्याला कितीतरी वेळा सांगितलं की जेवायला बाहेर ये. तो ऐकायलाच तयार नाही असं म्हणते कल्पना. मी त्याला हे सुद्धा म्हटलं की तुझं ताट तुझ्या खोलीत घेऊन येते तरी त्याने नकोच म्हटलं असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे सगळे दुःखी असतात बघा प्रेक्षक हो. तर प्रियाला मात्र आनंद होतो आणि ही सगळे सुखात आहेत म्हणे. आता अश्विनचाच मुद्दा वर धरून ह्याना हिणवायला हवं मगच मला आज जायला एंट्री मिळेल असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे प्लॅन आखते बघा प्रेक्षक हो प्रिया मनातल्या मनात. मी जाऊन त्यांना बोलवून आणू का असं म्हणते आता इथे सायली. अश्विन माझ्याशिवाय कसं जेवायला येईल असं म्हणते आता इथे प्रिया. नीट ड्रामा चालू करते. तुम्ही त्याला किती भडकवण्याचा प्रयत्न केलात ना तरी त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे असं म्हणते प्रिया. तुम्ही मला छळताना त्याचा त्रास होतो त्याला आणि म्हणून तो जेवायला येत नाही असं म्हणते प्रिया. तो तुमच्या आनंदात कधीच सहभागी होणार नाही असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे खूप दुःख होतं बघा प्रेक्षक हो सुभेदारांना. अर्जुनला तर खूपच राग येतो. तर आता इथे तो जाणार असतो बाहेर तेवढ्यातच त्याला सायली थांबवते. दुर्लक्ष करा तिच्याकडे असं म्हणते आता इथे सायली आणि आपल्या आयुष्याशी तिचा काही संबंध नाही हा दिसू देत तिला असं म्हणते आता इथे सायली. डॅड मामा मी जरा अश्विनशी जाऊन बोलतो असं म्हणतो अर्जुन. खाईल तो असं म्हणतो अर्जुन. जा बघ तुझं तरी ऐकतो का बघ असं म्हणतो आता इथे प्रताप. तर आता इथे अर्जुन म्हणतो डोंट वरी डॅड. त्याला कसं समजावायचं माहितीये मला असं म्हणतो तो. अर्जुन दादा अश्विन दादांसाठी थोडा वरण भात कालून देऊ का असं म्हणते विमल. नाही नको असं म्हणतात इथे अर्जुन. त्याला माहितीये त्याला काय हवंय असं म्हणतो तो. तू नको जाऊस तो उगीच चिडचिड करेल असं म्हणते आता इथे अस्मिता. थांब असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो फ्रीज उघडतो. तो आता इथे काकडी कापतो अश्विनसाठी आणि आता इथे टोमॅटो सुद्धा कापतो. तर आता इथे सॅलड बनवतो बघा प्रेक्षक हो अर्जुन अश्विनसाठी आणि सँडविचेस सुद्धा बनवतो. तर आता इथे सँडविच बनवतो बघा प्रेक्षक हो अश्विनसाठी अर्जुन. मी आलोच असं म्हणतो आता इथे अर्जुन आणि घेऊन जातो तो सँडविच अश्विनसाठी. अर्जुन अश्विन हे नक्की खाईल ना रे असं म्हणते आता इथे कल्पना. तो खाणार पण आणि तो बाहेर पण येणार असं म्हणतो आता इथे अर्जुन.
तर आता इथे अर्जुन आत जातो बघा प्रेक्षक हो. काळजी करू नका आई असं म्हणते आता इथे सायली. अश्विन भाऊजी यांच्या शब्दाखाली पडू देणार नाहीत आणि हे खातील असं म्हणते आता इथे सायली. आणि बाहेर सुद्धा येतील असं म्हणते सायली. आणि आता सगळ्यांना आनंद होतो ऐकून. अश्विन माझ्याशिवाय जेवणं शक्यच नाही असं म्हणते आता इथे प्रिया. मला आत येऊ द्या, मी बोलते तिच्याशी असं म्हणते आता इथे प्रिया. त्याला फक्त मी समजावू शकते असं म्हणते प्रिया. अर्जुन नाही असं म्हणते ती. तर आता इथे बघा प्रेक्षक हो. अर्जुन जातो अश्विनच्या खोलीमध्ये. तर अश्विन एका कोपऱ्यात बसलेला असतो खाली. तर आता इथे अर्जुन इथे बघा प्रेक्षक हो ते सँडविच घेऊन त्याच्या खोलीमध्ये. दादा प्लीज असं म्हणतो अश्विन. मला थोडा वेळ एकटा राहायचं आहे असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता इथे अर्जुन बाजूला बसतो अश्विनच्या. तर आता इथे सँडविच करून आणलेला असतो अर्जुन. नको मला असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता इथे अर्जुन म्हणतो मी बनवलंय, तुला आवडतं ना, तसंच एक्स्ट्रा बटर लावून फेवरेट सँडविच की असं म्हणतो आता इथे अर्जुन. नको असं म्हणतो आता इथे अश्विन. जाणार नाही मला आता ते असं म्हणतो तो. तुला आठवतं अश्विन, मी US ला जाणार होतो, जवळपास 1 महिना उरला असेल, तेव्हा तो असाच इथे येऊन चिडून बसला होतास असं म्हणतो इथे अर्जुन. आणि रडत असतो आता इथे अश्विन खूप. इथेच रडत बसला होतास, कोणाशीच बोलत नव्हतास असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता तो म्हणतो की मी जातोय म्हणून तुला राग आला होता असं म्हणतो आता इथे तो. शिवाय डॅड सुद्धा तुला ओरडले होते, तेव्हा मी असंच भरपूर बटर लावलेलं सँडविच बनवून तुझ्यासाठी घेऊन आलो होतो असं म्हणतो आता इथे अर्जुन. तेव्हा तुम्हाला कायम आवडणारा तुझा सँडविच किती मनाने खाल्ला होतास आणि तू मला कडकडून मिठी मारली होतीस असं म्हणतो अर्जुन. जाऊ नकोस ना दादा, तुम्हाला सोडून मी एकटा होऊन जाईन ते असं म्हणतो इथे अर्जुन. तुला तुझ्या मनातली घुसमट सांगता येत नव्हती, याचा तुला राग येत होता. खूप रडलास तू मला मिठी मारून असं म्हणतो अर्जुन. आणि मग मी तुझी समजूत काढली. मी कायमचं जात नाहीये, फक्त शिकायला चाललोय. आपण दोघे शिकलो तर डॅड आणि मम्मा खूप खुश होतील ना. मग तू जरा शांत झालास आणि मग तू मला म्हणालास की हे बघ मी डॉक्टर होणार आहे असं म्हणतो तो. आणि तू सुद्धा इंजिनियर असं म्हणतो आता इथे अर्जुन. मी म्हणालो मला इंजिनियर नाही, मला लॉयर व्हायचंय. तेव्हा रडता रडता तू म्हणालास की अरे तू मोठा झालास की मग तू काला कोट आणि मी पांढरा कोट, आज परत तशी मिठी नाही मारणार का असं म्हणतो आता इथे अर्जुन अश्विनला. तर खूप इमोशनल सीन आहे बघा प्रेक्षक अर्जुन आणि अश्विन मध्ये. एकदा मिठी मारणं अश्विन असं म्हणतो इथे अर्जुन. मनात जे काही चाललंय, जी घुसमट आहे ती सांग ना मला असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक. तर आता इथे अश्विन खूप जास्त रडत असतो. ह्याची वाट बघून काहीच होणार नाही असं म्हणते आता प्रिया. अश्विनचं माझ्यावर प्रेम आहे, तुम्ही त्याला माझ्यापासून तोडण्याचा प्रयत्न का करताय असं म्हणते आता इथे प्रिया. माने मगाची अश्विन चिडला माझ्यावर, पण त्याचा राग फार वेळ टिकणार नाहीये. एव्हानं त्याला जाणवलं असेल की तो माझी साथ कधीच सोडू शकत नाही, म्हणून बाहेर येत नाहीये तो असं म्हणते आता प्रिया. आता हिच्याकडे दुर्लक्ष सुद्धा करता येत नाही असं म्हणतो इथे प्रताप. येते नवी गप्पा बस असं म्हणतो प्रताप. आमचा मुलगा इतका मूर्ख नाही आहे की तो तुला अजूनही साथ दिलं असं म्हणतो इथे प्रताप. बाबा तुम्ही बघा, अश्विन मला मानाने आत घेऊन येईल आणि आम्ही दोघंही तुमच्या समोर बसून जेवू असं म्हणते आता इथे प्रिया. नाहीतर दोघे उपाशी राहू असं म्हणते आता इथे प्रिया. बाहेर या अश्विन भाऊजी आणि प्रिया समोर जेवण घ्या असं म्हणते आता इथे सायली. तरच तिला कळेल की तुम्ही ह्या वेळेला तिला माफ नाही करणार असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे अर्जुनाने अश्विनला दाखवलंय, हे बघ तुझ्या बाबतीत जे झालंय ते खूप वाईट आहे असं म्हणतात इथे अर्जुन. पण असं म्हणतात इथे अर्जुन कोणाच्याही बाबतीत असं घडू नये, काहीतरी बोल ना अश्विन असं म्हणतात इथे अर्जुन. प्रेक्षको खरंच खूप भारी वाटते हा अश्विनला रडताना बघून बघा प्रेक्षको. पण हे बघा प्रेक्षको आजचा एपिसोड आवडत नाही मला, कारण प्रियासारख्या बाईला माणूस रडतोय, तिच्यासाठी रडतोय, हे बघूनच हसण्यासारखं आहे बघा प्रेक्षको. म्हणजे कोणीही आजचा एपिसोड बघेल त्याला अश्विनच्या कानाखाली अजून 4 मारावंसे वाटेल खरंच प्रेक्षक हो. तर आता इथे अश्विन बघतो अर्जुनकडे आणि आता तो खट्टे मिठी मारतो अर्जुनला बघा प्रेक्षकाने. खूप रडतो होता तो. नाही तर असं म्हणतात इथे अश्विन, आय एम सो सॉरी असं म्हणतात इथे अश्विन. मी तुझ्याशी आणि सायली वहिनीशी खरंच खूप वाईट वागलो असं म्हणतात इथे अश्विन. आय एम सो सॉरी असं म्हणतो तो. तन्वीमुळे तुमच्या सगळ्याशी भांडत राहिलो असं म्हणतात इथे अश्विन. ती सतत खोटं बोलते माझ्याशी, मला जाणवत होतं रे असं म्हणतात इथे अश्विन. पण ती माझा एवढा विश्वासघात करेल असं वाटलं नव्हतं असं म्हणतो तो. सॉरी असं म्हणून रडायला लागतो होता इथे अश्विन, माझं चुकलं, इट्स ओके असं म्हणतात इथे अर्जुन. तुझ्या विश्वासाचाच गैरफायदा घेतलाय तिने असं म्हणतात इथे अर्जुन. तुझी चूक नाही आहे अश्विन, कारण तुझी चूक नाहीच आहे असं म्हणतो तो. एवढंच असं म्हणतात इथे अर्जुन बघा प्रेक्षक अश्विनला. खरं कळलंय ना तुला, मग आता तिच्यासाठी स्वतःचा फ्युचर स्पॉइल करून घेऊ नकोस असं म्हणतात इथे अर्जुन अश्विनला. तिचं काय करायचं ते आपण नंतर बघू असं म्हणतो इथे अर्जुन. तू शांत हो असं म्हणतो तो. तर आता इथे अश्विन अजून रडतच असतो. डॅड अस्मिता सगळे तुझी वाट बघतायत असं म्हणतात इथे अर्जुन. चल चल असं म्हणतो तो. तर आता इथे तो सँडविच देतो बघा प्रेक्षक अश्विनला. आधी थोडं खाऊन घे असं म्हणतो तो. नको असं म्हणतात इथे अश्विन. तर आता इथे घे असं म्हणतात इथे अर्जुन. प्लीज प्लीज असं म्हणतो तो. तर आता इथे अश्विन खातो बघा प्रेक्षक तो सँडविच. तू डॉक्टर आहेस ना, त्याच डॉक्टर आहेस ना असं म्हणतो अर्जुन. डॉक्टर काय एवढं बटर लावलेलं सँडविच खातात का असं म्हणतात इथे अर्जुन. कोलेस्ट्रॉल खूप वाढेल ना. डॉक्टरच्या जागी आणि भावाच्या जागी असं म्हणतात इथे अश्विन. हे सँडविच माझ्या भावाने माझ्यासाठी बनवलंय असं म्हणतात इथे अश्विन. मी तर खाणार आहे ते असं म्हणतो तो. फार बरं लागत नाही पण तरीही ढकलेन म्हणतो असं म्हणतात इथे अश्विन. की असं म्हणून आता इथे अर्जुन खाडवतो त्याला.
चल चल असं म्हणतात इथे अर्जुन. डॅड मम्मा अस्मिता खूप टेन्शन मध्ये आहेत बाहेर असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता इथे अश्विन बघतो अर्जुनकडे. तर आता इथे विचारत पडतो अश्विन. काय करू तिला सुचतच नाही. तर आता इथे सायलीला दाखवले. आई मी एकदा अश्विन भाऊजींच्या खोलीत जाऊन बघून येऊ का असं म्हणते आता इथे सायली. हो जा असं म्हणते आता इथे कल्पना. कदाचित तुझा ऐकून तो बाहेर येईल असं म्हणते आता इथे कल्पना. कशाला उगाच खोटी आशा लावून बसताय असं म्हणते आता इथे प्रिया. अश्विन बाहेर आला ना तर फक्त माझ्यासाठी म्हणून येईल, मला भेटायला म्हणून येईल, माझी ओढ वाटते ना त्याला म्हणून येईल असं म्हणते आता इथे प्रिया. सायली सायली अगं तू समजाव ना सगळ्यांना. अश्विनचा माझ्यावरचा प्रेम कधीच कमी होणार नाही असं म्हणते आता इथे प्रिया. हा तुझा गैरसमज आहे तन्वी असं म्हणत आता इथे अश्विन येतं बघा प्रेक्षक अर्जुन सोबत. तर आता इथे खूप बरं वाटतं अस्मिताला, प्रतापला आणि कल्पनाला सगळं बघून. अश्विन अश्विन असं म्हणते आता इथे प्रिया. हो असं म्हणतो आता इथे अश्विन. माझं तुझ्यावर प्रेम होतं असं म्हणतो अश्विन. अगदी मनापासून वेड्यासारखं आणि आंधळं प्रेम होतं असं म्हणतो इथे अश्विन. इतकं की मी तुझ्या विरोधात कधीच कोणाचं ऐकून घेतलं नाही असं म्हणतो इथे अश्विन. मामा डॅड सायली बहिणी अर्जुन वेळोवेळी माझे डोळे उघडण्याचा प्रयत्न करत होते पण तरीही मी तुझी बाजू घेत होतो असं म्हणतात इथे अश्विन. पण आज तू माझ्या पाठीमागे खंजीर खुपसलायस ना, ही जखम आता भरून येणार नाही असं म्हणतो तो. आणि माझ्या मनात तुझी ही जागा होती ना, ती मात्र आता तुला परत कधीच मिळणार नाही असं म्हणतो इथे अश्विन. तर आता इथे खूप आनंद होतो कल्पनाला, अस्मिताला आणि आता प्रतापला. तर आता इथे जेल दाखवले. तर आता इथे नागराज जेवत असतो. त्याच्या ताटातून कोणीतरी चपाती घेते. काय चपाती खाली दे असं म्हणतात इथे नागराज. खाली ठेव चपाती असं म्हणतो. तर आता तो दुसरा गुंड देतच नाही. माझ्या ताटात हात घालायचा नाही कळत नाही का असं म्हणतो. तू का स्वतःला राजा समजतो काय रे असं म्हणतात तो गुंड. तर आता मायपत जेवत असतो. एकदा काय 1000 वेळा तुझ्या ताटात हात घालेन मी असं म्हणतो माणूस. आता नाद करायचं नाही असं म्हणतो इथे नागराज. तर तो कॉलर पकडतो नागराजची. माझं लायक तुला जास्त असं म्हणतो इथे तो गुंड. 7 मर्डर करोड मी आतमध्ये आलोय समजलं ना असं म्हणतो. तू 60वा करायला मला वेळ नाही लागणार असं म्हणतो. ए चल रे मी घाबरत नाही तुला असं म्हणतो. नागराजन ढकलतो त्याला. ए असं म्हणून आता गळा पकडतो तो माणूस नागराजचा. सोड सोड असं म्हणतो इथे नागराज. मैपत मैपत असं म्हणतो इथे नागराज. तर आता इथे मैपत म्हणतो खेच ना याला, ढकलून दे ह्या सगळ्यांना. आपण दोघं एक असतो की आपल्या केसालाही कोणी धक्का लावू शकत नाही. ए ओट असं म्हणतो नागराज. सोड सोड असं म्हणतो नागराज. कोण मैपत असं म्हणतो तो माणूस. मी नाही मैपत वगैरे कोणाला ओळखत समजला असं म्हणतो तो. अरे मैपत तुला ऐकू येत नाही का, उठ असं म्हणतो इथे नागराज. ओ नागराज शेठ तुम्ही कशाला भांडण करताय असं म्हणतो मैपत. तर आता तू ऍक्टिंग करायला लागतो चांगली वागणुकीची. तर आता तुम्हाला चपाती हवी असेल तर माझ्या प्लेटमध्ये घ्या ना असं म्हणतो इथे मैपत. आणि संपा तो विषय असं म्हणतो मैपत. तर ते सगळे ऍक्टिंग असते बघा प्रेक्षक. ए हा माझ्यावर हात उचलतो आणि तू काय करतोस असं म्हणतो नागराज. उठ ना असं म्हणतो तो. तर आता इथे हसायला लागतो तो गुंड. तर आता इथे परत सुभेदारांचं घर दाखवलंय. तर आता इथे अश्विन बघा प्रेक्षक जातो डायनिंग टेबलकडे आणि ये असं म्हणते कल्पना. आणि आता त्याला जेवायला वाढणार असते बघा प्रेक्षक हो कल्पना. आणि लांब थांबून प्रिया हे सगळं बघत असते. आणि आता इथे गाळवट अश्विन आलेलं असतं बघा प्रेक्षक बाहेर. मम्मा असं म्हणतो इथे अश्विन. डॅड असं म्हणतो तो. अस्मिताई सॉरी असं म्हणतो इथे अश्विन. अगदी मनापासून सॉरी. आई वडील जे सांगतात ते मुलांच्या भल्यासाठीच सांगतात हे मला कळायला हवं असं म्हणतो इथे अश्विन. तर आता इथे सायलीला खूप जास्त आनंद होतो. अस्मिताला तर तन्वीच्या वागण्याचा अनुभव होता पण त्या अनुभवातून मी शहाणा नाही झालो असं म्हणतात इथे अश्विन. पण मी तुम्हाला प्रॉमिस करतो यापुढे अशी चूक नाही होणार माझ्याकडून असं म्हणतात इथे अश्विन बघा प्रेक्षक हो. तन्वी माझ्या हातापाया पडली, तिने माझी 1000दा माफी मागितली तरी मी तिला आता माफ नाही करणार असं म्हणतात इथे अश्विन. तर आता इथे प्रियाच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे परत त्या गुंडाला दाखवलंय. का म्हटला असतो असं म्हणतो तो गुंड नागराजला. तुम्ही दोघे एकत्र आले तर कोणी तुमच्या केसालाही धक्का नाही लावू शकत. तुझ्या कमरेत जरी लात घातली ना तरी हा तुझा पपलो मित्र आहे ना माझं काही वाईट नाही करणार आहे. ए मैपत तुला ऐकू येत नाही का, काय बोलतोय हा असं म्हणतो इथे नागराज. उठ ना उठ की रे असं म्हणतो तो. तर मैपत का लक्षच येत नाही बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तो गुंड आलेला असतो मैपत समोर थांबतो. तर आता तो कानाखाली मारतो बघा प्रेक्षक हो मैपतच्या. तर आता इथे मैपत काय करतच नाही आणि तो गुंड खूप हसायला लागतो जोरजोरात. तर सगळे लोक हसायला लागतात मैपतवरती कारण तो काय करतच नाही म्हणून. तर आता इथे मैपत उभारतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे मैपत उभारतो आणि त्या माणसाकडे जातो. तर आता इथे नागराजला खूप आनंद होत असतो मैपत मारणार म्हणून. तर आता इथे हसत असतो नागराज खूप. आता मेला तू असं म्हणतो इथे नागराज बघा प्रेक्षक हो. त्या गुंडाला नागराज. तर हसत असतो आता इथे नागराज खूप जास्त हसत असतो. भांडण धंडा करून काय नाही होणार आहे आता असं म्हणतो मैपत. तुमचं समाधान नसतं झालेल ना तर माझ्या दुसऱ्या कानाखाली मारा तुम्ही असं म्हणतो मैपत. आणि हात उठवतो त्या माणसासमोर. पण मला शांतपणे जेवू द्या असं म्हणतो इथे मैपत. तुम्ही पण शांतपणे जेवा असं म्हणतो. तर आता इथे हसतो बघा प्रेक्षक होतो गोंडाने. तर सगळे हसतात नागराजवरती. तर आता इथे हवालदार येतो. काय चाललंय तुमचं असं म्हणतो. कसला आरडाओरडा करताय, चला सगळ्या आपापल्या जागेवर जाऊन बसा असं म्हणतो हवालदार. तर आता इथे मैपत जेवत बसतो परत. मैपतच्या कानाखाली लावली आणि मैपतने ते सण केलं. नुसतं सण नाही केलं तर वर म्हणाला की दम असेल तर दुसऱ्या कानाखाली लावा. काय झालं याला नक्की असं म्हणतो नागराज. तर आता इथे सुभेदारांचं घर दाखवलंय. सायली म्हणते अश्विन भाऊजी सगळ्यांची एवढीच इच्छा आहे की ह्या सगळ्याचा तुम्ही त्रास करून घेऊ नये. तर असं म्हणते अस्मिता. सायली विने असं म्हणतो अश्विन. मी
तुझ्याशी तर खूप जास्त वाईट वागलं असं म्हणतात इथे अश्विन. मी तुझी कुठल्या तोंडाने माफी मागू ना, मला खरंच कळत नाही आता असं म्हणतात इथे अश्विन. तर आता प्रिया सगळं बघत असते बाहेर थांबवत. तन्वीचं ऐकून तुला नको नको ते बोललो असं म्हणतात इथे अश्विन. दरवर्षी मी तुझ्याकडून राखी बांधून घेत होतो, भाऊबीजेला ओवाळून घेत होतो, पण या मुलीमुळे ते सगळं बंद केलं मी. मला खरंच ह्याचा खूप पश्चाताप होतोय असं म्हणतात इथे अश्विन. मी तुम्हा दोघांचा एवढा रागरा केला तरी तुम्ही माझ्या भल्याचाच विचार करत होता असं म्हणतात इथे अश्विन. तर आता इथे कल्पनाला खूप वाईट वाटत असतं. तर हात जोडून आता इथे अश्विन खरंच सॉरी म्हणतो. मला खरंच माफ करा तुम्ही दोघं असं म्हणतात इथे अश्विन. तर आता इथे सायली म्हणते, अश्विन भाऊजी अहो काय बोलताय तुम्ही हे? माझ्यावर तुम्ही भावासारखं प्रेम करता ना, मग भावासारखं चिडण्याचाही माझ्यावर अधिकार आहेच तुम्हाला असं म्हणते सायली. तर आता प्रियाला राग येत असतो हे सगळं बघून. मुळात ह्या सगळ्यात तुमची काय चूक आहे सांगा ना असं म्हणते आता इथे सायली. प्रिया जेव्हा एखाद्याला आपल्या जाळ्यात ओढवण्याचं ठरवते ना, तेव्हा ती किती गोड वागू शकते माहितीये मला असं म्हणते आता इथे सायली. अश्विन असं म्हणतात इथे अर्जुन. तू तुझ्या बायकोवर मनापासून प्रेम केलं, पण ती तुझ्या प्रेमाची कदर करू शकली नाहीस म्हणतो अश्विन. मला अर्जुन, तर आता ह्या तुझा काही दोष नाही. मी तुझा धाकटा भाऊ असून सुद्धा मी तुझा कधी आधार केला नाही असं म्हणतात इथे अश्विन. पण तू मला जागा करण्याचा प्रयत्न कधी सोडले नाहीस असं म्हणतो अश्विन. माझा मूड खराब असताना मी कधीच चांगला वागलो नाही आणि माझ्या मूर्खपणाला तू कधीच वाईट नाही म्हटलास. माझ्या मूर्खपणाला कायम माफ करत गेलास. थँक्यू सो मच असं म्हणतात इथे अश्विन. तुला आता सगळं कळलं आहे ना असं म्हणतो अर्जुन. मग आता तिच्यासाठी वी खाऊ नकोस असं म्हणतात इथे अर्जुन. हो असं म्हणतो अश्विन. अश्विन ती मुलगी आता सुद्धा दाराबाहेर उभी राहून परत आत येण्याचा प्रयत्न करते असं म्हणतात इथे प्रताप. तू जर तिला तुझ्या आयुष्यात परत जागा दिलीस तर आम्ही तिला बाहेर काढू शकणार नाही असं म्हणतो प्रताप. आता तिला तू मी आणि त्या भीतीला कायम तुमच्या मनातून बाहेर काढा असं म्हणतो अश्विन. अशी चूक माझ्याकडून कधीच परत होणार नाही असं म्हणतो इथे अश्विन. एक वेळ तुम्ही सगळे तिला माफ कराल, पण मी तिला कधीच माफ करणार नाही असं म्हणतो इथे अश्विन. तर आता इथे खूप छान वाटतं प्रतापला आणि कल्पनाला. तर अश्विनचं बघून सगळ्यांनाच खूप आनंद होतो. तर आता इथे अस्मिता म्हणते, उशिरा का विना अश्विन, पण तुला शहाणपण आलं ना हेच खूप आहेस म्हणते आता इथे अस्मिता. अश्विन असं म्हणते कल्पना. आता डोळ्यामधल्या अश्रूंवर दया कर आणि अजिबात अश्रूंना बाहेर काढू नकोस असं म्हणते आता इथे कल्पना. अश्विनला बघा प्रेक्षक हो, डोळ्यातून पाणी असं म्हणतात इथे अश्विन. अगं कशाबद्दल असं म्हणतात इथे अश्विन. अगं मगाशी मला दादाने एका शिळ्या ब्रेडचं लिपलिपीत सँडविच खायला दिलं असं म्हणतात इथे अश्विन. असं म्हणतो अर्जुन. मी एकतर असं म्हणतो नाहीतर काय असं म्हणतात इथे अश्विन. आणि त्याने माझा अजिबात पोट भरलेलं नाही म्हणून मी मस्तपैकी वरण भात खायला इथे आलो असं म्हणतात इथे अश्विन. तर सगळ्यांना खूप आनंद होतो हे ऐकून. हो असं म्हणते सायली. तर आता इथे अश्विनला बसवतात सगळेजण आणि त्याला वाढायला सुरुवात करते बघा प्रेक्षक हो सायली. आणि आता इथे कल्पना सुद्धा. तर त्याला वरण भात वाढत असतात. तर आता इथे सायली अर्जुनला सुद्धा वाढायला लागते. तर सायली सुद्धा बसते बघा प्रेक्षक हो जेवण करण्यासाठी. तर आता इथे कल्पना खाडवते अश्विनला. आई बसा ना तुम्ही पण असं म्हणते आता इथे सायली. जीव बाळा असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे प्रिया बाहेर थांबून सगळं बघत असते. हा काय ट्विस्ट आहे, ह्या बिंडोक अश्विनच्या जीवावर तर माझं सगळं चालत होतं. ह्याच जर फिरला तर परत घरात शिरणार कशी मी असं म्हणते आता इथे प्रिया. चला तन्वी नावाच्या चिखलातून अश्विनची सुटका झाली असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता हो म्हणतो आता इथे अश्विन. तर आता इथे सायली वळून बघते प्रियाकडे. तर आता इथे सायली म्हणते, ही तर चिखलाची दलदल आहे, पण या दलदलीचं नाव तन्वी नाही ते सुद्धा तुम्हाला सगळ्यांना लवकरच कळणार आहे असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे गाडीमध्ये बसलेले असतात सचिन आणि वकील. आता पहिलं इयरिंग चांगलं झालं असं म्हणतो आता इथे सचिन त्या वकीलला. तुम्ही अगदी चांगलं काम करत नाही यातला भाग नाहीये, फक्त शिखरेना जेलमध्ये कसं बाहेर काढायचं ते बघा म्हणजे झालं असं म्हणतो तो. शिखरेना मी बाहेर काढणारच आहे, पण माझी मुलगी असं म्हणतो वकील, तिला ताप आलाय. तुम्ही डॉक्टरांना दाखवलं का? हो ऑफकोर्स असं म्हणतो सचिन. ऑफकोर्स अहो मी स्वतः डॉक्टरला घेऊन गेलो होतो तिच्याकडे असं म्हणतो तो डॉक्टर दिवसातनं स्वतः व्हिजिट करतो तिला असं म्हणतो सचिन. बरी आहे म्हणजे ताप कमी झाला आणि तिचा असं म्हणतो वकील. हो काय काळजी करू नका, व्यवस्थित आहे तुमची मुलगी असं म्हणतो सचिन. हे बघा शिखरेच्या दिवशी जेलमधनं बाहेर येतील तेव्हा तुमची मुलगी परत घरात येईल असं म्हणतो आता इथे सचिन. तर आता तेवढाच इन्स्पेक्टर येतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तो खिडकीतून वाजवतो. तर आता इथे इन्स्पेक्टर बघतो बघा प्रेक्षक हो सचिनकडे. काय चाललंय, गाडी इथे काय थांबवली असं म्हणतात इथे इन्स्पेक्टर. नाही काय नाही चाललोय असं म्हणतो इन्स्पेक्टर. या माणसाने माझ्या मुलीला किडनॅप केले असं म्हणतो इथे तो वकील. मी स्वतः वकील आहे. हा व्यक्ती महिपत शिखरेला सोडवण्याकरता मला प्रेशराईज करतोय असं म्हणतो इथे तो वकील. तुम्ही याला अटक करा असं म्हणतो इथे येतो वकील. या माणसाने तुमच्या मुलीला किडनॅप केले असं म्हणतो इन्स्पेक्टर. देशपांडे कशाला तोंड उघडलं असं म्हणतो सचिन. तुला आम्ही जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही असं म्हणतो वकील. माझ्या मुलीचे हाल केलास तू, काय गरज होती सांगायची असं म्हणतो इथे सचिन. नाही जायचं आहे मला जेलमध्ये असं म्हणतो सचिन. इन्स्पेक्टर साहेब अरेस्ट करा असं म्हणतो अरेस्ट करा याला. तर आता इथे बघा प्रेक्षक होतो इन्स्पेक्टर ह्याचाच माणूस असतो आता इथे सचिनचा बघा प्रेक्षक आणि हसतो तो. तर आता इथे सचिन हसायला लागतो. तर जोरात हसतो बघा प्रेक्षक हो सचिन. अरे काय मिस्टर देशमाने, एवढे मोठे वकील आहात तुम्ही तरी तुमचा मेंदू वापरत नाही का असं म्हणतो सचिन.
अहो इन्स्पेक्टर गाडीजवळ आले तेव्हाच तुम्हाला समजायला हवं होतं. अहो माझा माणूस आहे हो, असं म्हणतात इथे सचिन. या सगळ्याचा तुमच्या मुलीवर काय परिणाम होतोय समजतंय का, असं म्हणतात इथे सचिन. नाही नाही असं म्हणतो वकील, चूक झाली माझी, मी सोडवेन, चिकरीनं सोडवेन असं म्हणतो. परत अशी चूक नाही करणार असं म्हणतो. तर खूप रडत असतो तिथे वकील. खूप वाईट सीन दाखवलाय खरंच प्रेक्षक हो. तर आता इथे रात्र झालेली असते, तर आता इथे अर्जुन आपल्या खोलीमध्ये असतो. अहो असं म्हणते आता इथे सायली, शांता मावशीच्या खुनाची फाईल फार वेळ बघत बसू नका, लवकर झोपा बघू चला असं म्हणते सायली. हो झोपतो झोपतो असं म्हणतो अर्जुन. 10-15 मिनिटात झोपतो असं म्हणतो. तर काहीतरी बघत असतो आता इथे तो फाईलमध्ये. तर तेवढाच त्याला कॉल येतो. इन्स्पेक्टरचा कॉल असं म्हणतो तो. बोल. मी आणि इन्स्पेक्टर सावंत इथे शांता मावशीच्या घराजवळ चौकशी करायला आलो होतो. इथे आल्यावर आम्हाला कळलं की संतोष शांता मावशीच्या घरावर लक्ष ठेवून होता असं म्हणतात चैतन्य. वाट असं म्हणतात इथे अर्जुन. आम्ही दोघांनी इकडे तिकडे चौकशी केली तेव्हा आम्हाला कळालं असं म्हणतो चैतन्य. त्यातला एक जण असं म्हणाला की बहुतेक संतोषला शांतावर लक्ष ठेवण्यासाठी पैसे मिळत होते असं म्हणतो. म्हणजे प्रिया पैसे देत होते असेल असं म्हणते आता इथे सायली संतोषला. संतोषच्या फॅमिलीबद्दल काय कळलं तुला असं म्हणतात इथे अर्जुन. संतोषच्या बायकोबद्दल कळलं असं म्हणतो चैतन्य. तिच्यापासून वेगळी राहते, इथेच पनवेलमध्येच राहते ती, आम्हाला तिचा ऍड्रेस मिळाला असं म्हणतो चैतन्य. संतोषच्या बायकोला चोऱ्या माऱ्या करतो हे कळलं होतं, त्यामुळे पोलिसांचा त्रास होऊ नये म्हणून त्याच्यापासून ती वेगळी राहत होती असं म्हणतो इन्स्पेक्टर. या इन्फॉर्मेशनचा नक्की उपयोग होईल आपल्याला असं म्हणतात अर्जुन. एक काम कर, त्याच्या बायकोचा पत्ता खरा आहे की नाही ते चेक कर पहिला असं म्हणतो अर्जुन. लगेच कन्फर्म करतो आणि कळतो तुला असं म्हणतो चैतन्य. इन्स्पेक्टर सावंत संतोषचे कॉल रेकॉर्ड चेक करा, त्याने आपल्याला कळेल की तो प्रियासोबत किती कॉन्टॅक्टमध्ये होता असं म्हणतात इथे अर्जुन. ओके सर करतो असं म्हणतात इथे सावंत. बाय असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता फोन ठेवतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन विचार करायला लागतो, आम्ही लवकरात लवकर संतोषच्या बायकोकडे पोहोचूया, म्हणजे संतोषला बोलतं करता येईल असं म्हणतो तो. लेट्स होप फॉर द बेस्ट असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता इथे समजा बघा तरीमध्ये काय ते. तर आता इथे प्रियाला कोणीतरी व्हिडिओ कॉल केलेला असतो. तर आता इथे प्रिया म्हणते तू कसं काय मला व्हिडिओ कॉल केला, मला एका व्यक्तीला आजारी पडायचं आहे, मी ना तुला एक काढ्याची रेसिपी देते, हा चालेल काढा आम्ही पूर्ण आजीला पाजला होता, नंतर त्यांना काय उलटा व्हायला लागलं आणि गरगरायला लागलं असं म्हणते प्रिया. तर आता हे सगळं रेकॉर्ड करत असते बघा प्रेक्षक हो नुपूर. तर आता इथे ती कॉल करते सायलीला आणि म्हणते सायली प्रियाचा आता यांना फोन आला होता आणि सगळं सांगते आता इथे नुपूर बघा प्रेक्षक हो सायली. तर आता सगळा प्रकार सांगते ती, आपण जे करणार आहोत तर ते करताना तुम्ही दोघे असलात तर बरं होईल असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे बघा प्रेक्षक हो नशीब बन मधली डिटेक्टिव्ह ती सुद्धा कॉल करते. सायली ताई उद्या तुला भेटायला मी आणि नुपूर येतो आणि त्या प्रियाला असा धडा शिकवतो ना तर ती मरेपर्यंत लक्षात ठेवेन असं म्हणते आता ती. तर आता बघा प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथे सांगतो, तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.